मी शहरात नवीन होतो. घर भाड्याने घेण्यासाठी जागा शोधून शोधून थकलो होतो. मी सगळीकडे प्रयत्न केले पण जागा मिळाली नाही. शेवटी एका मित्राने मला एका घराचा पत्ता दिला. तिथे एक विधवा बाई राहत होती. ती बाई एकटीच राहत होती. लोक तिच्याबद्दल अनेक प्रकारच्या नकारात्मक गोष्टी बोलत होते, म्हणून कोणीही तिचे घर भाड्याने घेऊ इच्छित नव्हते. मी माझ्या मित्राचे म्हणणे ऐकले आणि त्याच घरात राहण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी दार वाजवले आणि ते उघडले तेव्हा तिथे एक बाई उभी असलेली पाहून मी थक्क झालो. मी जागीच दगडाप्रमाणे उभा राहिलो, कारण ती तर मी कारखान्याच्या गेटजवळ शांत बसलो होतो. मला तिथे एक नवीन नोकरी मिळाली होती आणि पगारही चांगला होता, पण माझ्याकडे राहण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे मला काय करावे हे कळत नव्हते आणि माझ्यासोबत माझे कुटुंब नसल्यामुळे कोणीही मला घर भाड्याने देण्यास तयार नव्हते. एकट्या माणसाला घर कोणी देत नव्हते. माणूस हे शहर मला अजिबात शोभत नव्हते. ते विचित्र आणि निर्जन वाटत होते. मी बराच वेळ तिथे विचार करीत बसलो होतो. बराच वेळ गेल्यानंतर मला भूक लागली, म्हणून मी काहीतरी खायला एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. शेवटी भूक माणसाला काहीही झाले तरी पुढे जाण्यास भाग पाडते. मी टेबलवर बसलो असताना तिथला एक कामगार मुलगा माझ्याकडे आला आणि माझ्या जेवणाची ऑर्डर मागितली. मी जेवण मागितले आणि शांत बसलो. तेव्हा अचानक मला जाणवले की कोणीतरी माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत आहे. त्यामुळे मी मागे वळून पाहिले तर मला एक परिचित चेहरा दिसला. तो राजू भाऊ होते. राजू जे माझे सर्वात चांगले मित्र होते, पण ते वाराणसीत राहत होते. मग ते इथे कसे असू शकतात? मी लगेच उठलो आणि त्यांच्याकडे जाऊ लागलो, पण ते स्वतः माझ्याजवळ आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, "अरे समर, तू इथे काय करतोयस? सगळं ठीक आहे ना? तू तर वाराणसीत होतास ना?" मीही हसत हसत म्हणालो, "हाच प्रश्न मी तुम्हाला विचारणार होतो. तुम्ही इथे कसे?" राजीव भाऊ म्हणाले, "तुला माहिती आहे का, वाराणसीत माझा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला होता. एक छोटीशी नोकरी करत होतो, ज्यामुळे मला माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करणेही खूप अवघड झाले होते. म्हणून मी विचार केला की रांचीला जाऊन नवीन काम करूया. देवाच्या कृपेने आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित चालले आहे. आता मी माझ्या कुटुंबालाही बोलवण्याचा विचार करत आहे. आम्ही शेवटचे भेटलो त्याला 6-7 महिने झाले होते, म्हणून आम्हाला एकमेकाची परिस्थिती माहीत नव्हती. मग मीही त्यांचे म्हणणे ऐकून मान हलवली आणि म्हणालो, हेच कारण आहे म्हणून मी सुद्धा वाराणसी सोडून रांचीला आलो आहे. एका मित्राने मला इथे नोकरीसाठी पाठवले होते, पण आता सर्वात मोठी समस्या ही आहे की इथे मला राहण्यासाठी कुठेही जागाही मिळत नाही." "तुम्ही इथे किती दिवसांपासून आहात?" माझे म्हणणे ऐकून राजीव भाऊ काही वेळ गप्प राहिले. मग माझ्याकडे काळजीपूर्वक पाहत म्हणाले, "मला इथे येऊन जवळजवळ 4 महिने झाले आहेत. पण आता सध्या तू कुठे राहत आहे?" मी मान हलवत म्हणालो, "माझे सामान तर कारखान्यातच ठेवले आहे, जिथे मी दिवसभर काम करतो. पण मला झोपायला जागा नाही, त्यामुळे मी खूप काळजीत आहे. एकटाच आलो होतो आणि कोणीही मला घर भाड्याने द्यायला तयार नाही. वाराणसीमध्ये काही सवलती तर मिळत होत्या, पण रांचीमध्ये अजिबात नाही." माझे बोलणे ऐकून राजीव भाऊ म्हणाले, "बरं चल, आपण बसून बोलूया. बरं मला सांग, काम कसे चालले आहे आणि पगार वगैरे व्यवस्थित आहे ना?" मी त्यांच्यासोबत टेबलावर बसलो. वेटरने जेवण आणले होते. मी त्यांना सविस्तर सांगू लागलो, "माझी आई माझे लग्न करण्याचा विचार करत आहे, म्हणून मला काही पैसे कमवायचे आहेत. मी वाराणसीतील एका कारखान्यात काम करायचो, पण इथे उत्पन्न चांगले आहे. मी महिन्याला सुमारे 50,000 रुपये कमवीन. मी काही स्वतःसाठी ठेवेन आणि उर्वरित माझ्या आईला पाठवीन, जेणेकरून ते माझ्यासाठी लग्नाची व्यवस्था करू शकतील. पण मी इथे असताना राहण्यासाठी जागा मिळणार नाही, याची मला खूप काळजी वाटते." ते हसले आणि म्हणाले, "मला इथे येऊन काही जास्त काळ झाला नाही, पण मी तुझ्यासाठी नक्कीच काही व्यवस्था करेन. शहरात काही लोक आहेत जे या प्रकरणात मदत करू शकतात." हे ऐकून मी लगेच विचारले, "तुम्ही सध्या कुठे राहता?" तो काही क्षण गप्प राहिला. नंतर म्हणाला, "सध्या मी रात्री माझ्या दुकानातच झोपतो. माझ्यासाठीही कोणतीही जागा शोधली नाही. माझी बायको आणि मुले आल्यावर मी घर भाड्याने घेईन. मला तर मिळेल, पण तुला ते थोडे कठीण जाईल.
त्यांचे बोलणे ऐकून मी काही क्षण गप्प राहिलो. माझ्या मनातही हा विचार आला की त्यांना बोलू की आज रात्रीसाठी मला तुमच्या दुकानात झोपायला परवानगी द्यावी. पण जेव्हा ते हे स्वतः बोलले नाहीत म्हणून मीही त्यांना त्रास न देण्याचा निर्णय घेतला. आम्ही एकत्र जेवत होतो. जेवणानंतर त्यांनी जबरदस्तीने माझेही बिल देण्याचा प्रयत्न केला, पण मी नकार दिला. पैसे दिल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले, कारण आमचे दोघांचेही जुने नंबर बंद झाले होते. निघताना त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाले, मी लवकरच तुमच्याशी संपर्क साधेन. माझ्याकडे बरेच लोक येतात. तुला राहण्यासाठी नक्कीच जागा मिळेल. मीही त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो, भाऊ प्लीज लवकरात लवकर मला मदत करा, नाहीतर मला आज रात्री फुटपाथवरच झोपावे लागेल. मी हे जाणून बुजून बोललो होतो हा विचार करून की त्यांना माझ्यावर दया येईल आणि ते मला त्यांच्या दुकानात राहू देतील. पण असं वाटत होते की सध्या तरी त्यांचा असा कोणताही हेतू नव्हता. थोड्या वेळाने ते माझी रजा घेऊन निघून गेले आणि मी तिथेच हॉटेलजवळील एका बाकावर काळजीत बसलो. मला उद्यापासून कारखान्यात काम सुरू करायचे होते. मी संपूर्ण दिवस तिथेच घालवणार होतो. पण रात्रीची चिंता मला सतावत होती. हॉटेलमध्ये राहणे आता शक्य नव्हते. माझे उत्पन्न पुरेसे नव्हते. पण हा जर मला एखादी छोटी खोली भाड्याने भेटली असती तर छान झालं असतं. पण कोणीही द्यायला तयार नव्हते. आईने काळजी करू नये म्हणून मी घरी खोटे बोललो होतो की मला घर सापडले आहे. पण वास्तव असे होते की अनेकांना उदरनिर्वाहासाठी अनेक त्याग करावे लागतात. काहींना झोपेचा, काहींना कुटुंबाचा, तर काहींना घराचा. मी मात्र एकाच वेळी या तिन्हीचा त्याग करत होतो. बराच वेळ हॉटेल बाहेर बसल्यानंतर मी झोपण्यासाठी जागा शोधू लागलो. रस्त्यावरून चालत जाताना मी एका झोपडपट्टीत पोहोचलो. काही लोक भीक मागत होते तर काही जमिनीवर पडले होते. मी विचार करत होतो, मी इथेच राहावे की पुढे जावे. माझ्या खिशात काही पैसे आणि माझा मोबाईल फोन होता. मला भीती वाटत होती की जर मी तिथेच झोपलो तर सकाळपर्यंत दोन्ही निघून जातील. म्हणून मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि रस्त्यावरून एकटाच चालत राहिलो. तिथे कोणीही फकीर नव्हता, पण हो, दूरवर काही लोक त्यांचे सामान विकत होते. मीही गेलो आणि बाजूला जाऊन बसलो. अजून उजेड होता म्हणून झोपणे योग्य वाटत नव्हते. वेळ वेगाने जात होता आणि काही वेळाने सर्वत्र शांतता पसरू लागली. मी फुटपाथवर झोपलो आणि मला कधी झोप लागली हे कळलेच नाही. काळाचा प्रवाह कधीच थांबला नव्हता आणि कधी थांबणारही नाही. माझे डोळे सूर्याच्या पहिल्या किरणासोबत उघडले. काही वेळ बाजू बदलत राहिलो, पण जेव्हा सूर्य थेट माझ्या डोळ्यांवर पडला तेव्हा झोप नाहीशी झाली. मी उठून बसलो. मी खिशातून फोन काढला आणि पाहिले तर सकाळचे 7 वाजले होते. थोडं वाईट वाटले हा विचार करून की थोडं लवकर उठलो असतो तर मी माझ्या सकाळच्या प्रार्थना करू शकलो असतो. मी रोज संध्या पूजन न करणारा माणूस होतो आणि त्याला सोडणे मला चुकीचं वाटत होते. काही वेळ मी तिथेच बसलो, स्वतःला शांत केले आणि नंतर थकून जवळच्या हॉटेलमध्ये गेलो, जेणेकरून हात तोंड धुवून नाश्ता करेन आणि मग कामाला जाईन. तिथे पोहोचताच मला पाणी मिळालं. तिथले लोक मैत्रीपूर्ण आणि मदतगार होते, पण कोणीही झोपायला जागा देत नव्हतं. मला आश्चर्य वाटतं की हा कसला नियम आहे. जर कुटुंब सोबत असेल तर जागा मिळेल, नाहीतर नाही. या अनावश्यक काळजीने मला घेरले होते. हात आणि चेहरा धुतल्यानंतर मी खुर्चीवर बसलो आणि नाश्ता मागवला. थोड्या वेळाने माझ्यासमोर चहा आणि पोहे, कचोरी ठेवण्यात आल्या. पहिल्याच वेळी मी चावताच मला माझ्या आईची आठवण येऊ लागली. ती दररोज सकाळी स्वतःच्या हाताने मला नाश्ता खायला द्यायची. मी 25 वर्षांचा असलो तरी मी तिच्यासाठी अजूनही तोच लहान मुलगा होतो. जेव्हा मी माझे गाव सोडून या अनोळखी शहरात आलो तेव्हा माझी आई खूप रडली होती. ती म्हणत होती की तुझ्याशिवाय हे घर निर्जन असेल. मी गप्प राहिलो, कारण मी असहाय्य होतो. कामासाठी, पैशासाठी माणसाला खूप काही सोडावे लागते. त्यांचे घर, त्यांचे शहर, अगदी त्याची आई देखील. नाश्ता केल्यानंतर मी थेट कारखान्यात गेलो. कारखाना उघडण्याची वेळ सकाळी 9 वाजताची होती, पण मी 8 वाजता निघालो. तिथे पोहोचण्यासाठी अर्धा तास लागला आणि नंतर मला आणखी अर्धा तास बाहेर थांबावे लागले.
कारण सकाळी 9 वाजण्यापूर्वी कोणीही आत येऊ शकत नव्हते. लांबचा प्रवास करून जेव्हा मी कारखान्यात पोहोचलो तेव्हा घड्याळात 8:30 वाजले होते. चौकीदाराने मला अडवले आणि म्हणाला, कारखाना सकाळी 9 वाजता उघडतो, तोपर्यंत इथेच बस. मी शांतपणे तिथे बसलो. एवढ्या वेळेवर येणारा तू पहिला कामगार आहेस, पण हा फक्त सुरुवातीचा उत्साह आहे. जसजसे दिवस जातील तसतसे सर्वांना समजेल आणि मग लोक उशिरा येऊ लागतील. व्यवस्थापक, कंत्राटदार आणि कामगार सगळेच अनेकदा उशिरा येत असत. कधी कधी मालक स्वतः कारखान्यात येत असे आणि जेव्हा त्याला दिसत असे की कंत्राटदार किंवा कामगार अजूनही आलेले नाहीत, तेव्हा तो सर्वांची कसून चौकशी करायचा. तो माणूस माझ्याकडे पाहत म्हणाला, तू खूप प्रामाणिक दिसत आहेस. मी तुझ्याबद्दल मालकाशी नक्कीच बोलेन. मी काहीच उत्तर दिले नाही. मला खात्री होती की तो स्वार्थ किंवा लोभामुळे माझी प्रशंसा करत होता, पण त्याला काहीही देण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी कारखान्याच्या दाराकडे पाहत शांतपणे बसलो. मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो की मला राहण्यासाठी लवकर जागा मिळावी. मला फुटपाथवर राहणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. वेळ झपाट्याने जात होता. अर्धा तास उलटला आणि दार उघडताच मी आत गेलो आणि थेट माझ्या लॉकरकडे गेलो. प्रत्येक कामगाराला त्यांच्या आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी एक लॉकर देण्यात येत होता. माझ्याकडे थोडे जास्त सामान असल्याने मला 3 लॉकर देण्यात आले होते. माझ्या गरजेच्या वेळी कंत्राटदाराने मला खूप मदत केली. मी माझे कपडे काढले, मशीन जवळ ठेवले, वॉशरूममध्ये गेलो, कपडे बदलले आणि मग माझ्या विभागात गेलो. माझा पहिला दिवस होता, म्हणून मला कोणतीही चूक करायची नव्हती. मला माहीत नव्हते की मला कोणत्या मशीनवर नियुक्त केले जाईल, पण मला कामाच्या प्रत्येक बारकाव्याची चांगली माहिती होती. लवकरच कारखान्याने काम सुरू केले. काही लोकांनी माझी मैत्रीपूर्ण स्वागत केले, तर काहींनी माझ्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित केले. मी फक्त कंत्राटदाराची वाट पाहत होतो. हे काम माझ्या एका मित्राने माझ्यासाठी आयोजित केले होते, जो याच शहरात राहत होता आणि कंत्राटदाराला चांगले ओळखत होता. सकाळी 10च्या सुमारास कंत्राटदार आला, तेव्हा मी लगेच माझ्या जागेवरून उभा राहिलो. त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि इतर कामगारांशी बोलू लागला. काहींना समजावून सांगितले, काहींना फटकारले आणि काहींशी हसून बोलला. सुमारे अर्ध्या तासानंतर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, छान. चौकीदाराने मला सांगितले की तू खूप वक्तशीर आहेस, पण बघ, मी उपस्थित असल्याशिवाय तू लॉकरजवळ जाऊ नकोस. हे मान्य नाही. तुला 3 लॉकर देण्यात आले आहेत, म्हणून आत्तापासून काळजी घे. मालकाने फोन केला होता. त्यांनी तुला कॅमेऱ्यात पाहिले आहे. अशा प्रकारच्या वागण्यामुळे चोरीचा संशय येऊ शकतो. मी लगेच म्हणालो, माफ करा, आज माझा पहिला दिवस आहे आणि मला नियमांची माहिती नव्हती. कृपया ते मला समजावून सांगा. त्याने मान हलवली आणि म्हणाला, इथे कोणतेही विशेष नियम नाहीत, पण लक्षात असू दे, भविष्यात कोणताही त्रास होणार नाही याची काळजी असावी. तू तुझे घर आणि कुटुंब सोडून इथे आला आहे. आता हेच तुमचे कामाचे क्षेत्र आहे. तो माणूस हुशार आणि सौम्य स्वभावाचा होता. त्याचे खूप आनंददायी संभाषण झाले. मी काही बोलण्यापूर्वीच तो म्हणाला, मी तुम्हाला मशीन ऑपरेटर म्हणून कामावर ठेवत आहे. तुमच्या मित्राने मला सांगितले की तू तुझ्या कामात खूप कुशल आहेस. मी लगेच उत्तर दिले, हो, मी माझ्या आधीच्या कंपनीत चांगला कामगार होतो, पण तिथे असे काहीतरी घडले ज्यामुळे मला काम सोडावे लागले. ते वेळेवर पैसेही देत नव्हते आणि कामगारांचा आदर सुद्धा करत नव्हते. माणूस कोरडी भाकरी खाऊ शकतो, पण त्याचा आदर केला पाहिजे, कारण तो त्याचा अधिकार आहे. माझे म्हणणे ऐकून त्याने मान हलवली आणि मला मशीनकडे नेले. तो एक पुस्तक कारखाना होता. येथे कागद, नोटबुक आणि पुस्तके बनवली जात होती. इथे प्रचंड मोठ्या मशीन ठेवल्या होत्या, पण पेपरची उष्णता मला अजिबात आवडली नाही. मला बऱ्याचदा अस्वस्थ वाटायचं, पण मला ते मजबुरीने काम शिकायला लागलं. या वयात मला पुन्हा एकदा नवीन काम शिकावेसे वाटत नव्हते. तरीही त्याने मला एक मशीन दाखवत त्याचे सर्व भाग आणि काम करण्याच्या पद्धती समजावून सांगायला सुरुवात केली. खरं तर मी स्वतः सर्व काही समजून घेण्यासाठी
काळजीपूर्वक प्रश्न विचारले. माझे शिक्षण जास्त नव्हते. माझ्या 2 लहान बहिणी आणि एक मोठा भाऊ होता आणि घराची संपूर्ण जबाबदारी माझ्या वडिलांवर होती. जर आम्ही दोघी भावांनी माझ्या वडिलांना साथ दिली नसती तर कदाचित आज आमच्याकडे स्वतःचे घर, गाडी किंवा आमच्या बहिणींचे लग्नही करता आले नसते. लहान वयातच मी आणि माझा भाऊ माझ्या वडिलांसोबत कामात जाऊ लागलो. माझे वडील फक्त हातकाम करणारे कामगार होते, त्यामुळे त्यांचे वेतन जास्त नव्हते. परंतु मी आणि माझा भाऊ मशीन चालवायला शिकलो होतो. सुरुवातीपासूनच आम्हाला मोठ्या प्रकल्पांकडे कल होता आणि म्हणूनच आज आम्ही दोघेही यशस्वी झालो होतो. माझा भाऊ पुण्यातील एका मोठ्या कंपनीत मशीन ऑपरेटर होता. त्याचे पद माझ्यापेक्षा वरचे होते, पण आम्ही कधीही एकत्र काम करत नव्हतो, कारण आमचे अजिबात पटत नव्हते. आमच्यात वारंवार भांडणे होत असत, पण जेव्हा कोणी आमच्या विरोधात होते तेव्हा आम्ही एकमेकांना एकटे सोडत नव्हतो. कंत्राटदार माझ्या मेहनतीने खूप प्रभावित झाला. त्याने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाला, तू तरुण आहेस, पण खूप मेहनती दिसतोस. मला आशा आहे की तू एक काम हुशारीने करशील. जर तू प्रामाणिकपणाने काम करशील तर तुला खूप पैसे मिळतील. सध्या तुझा पगार 50,000 आहे आणि पुढे जाऊन मी वाढीसाठी बोलेन. बोनस पण मिळेल आणि सुट्टी देखील मिळेल. तू फक्त प्रामाणिकपणे काम कर. असं म्हणत तो त्याच्या जागेवर परतू लागला, पण मी त्याला हाक मारली. श्यामभाऊ, तू माझं ऐकशील का? तो थांबला, मागे वळला आणि म्हणाला, हो सांग, काय झालं? काही क्षण मी गप्प राहिलो. मग म्हणालो, या शहरात राहण्यासाठी मला जागा मिळेल का? मी खूप काळजीत आहे. मी काल रात्री फुटपाथवर घालवली होती, म्हणूनच मी आज इथे येऊन माझे कपडे बदलले, कारण मी रात्रभर जमिनीवर झोपलो होतो. मी अनेक जागा भाड्याने पाहिल्या, पण सगळे फक्त कुटुंबातील सदस्यांनाच देत आहेत. माझे कुटुंब तर पुण्यात आहे. मी कुठून आणू? आणि सध्या तर मला हॉटेलमध्ये राहणे परवडत नाही. तेवढेसे पुरेसे उत्पन्न नाही. मला लग्न करायचे आहे आणि माझ्या आईला पैसेही पाठवायचे आहेत. जर मी माझे सर्व पैसे राहण्यासाठी खर्च केले तर मी पैसे कसे वाचवू? त्याने मान हलवली आणि म्हणाला, माफ करा भाऊ, सध्या तरी माझ्या बघण्यात अशी जागा नाही, पण मी नक्की प्रयत्न करेन. जर मला एखादे ठिकाण सापडले तर मी तुला कळवीन. पण लक्षात ठेवा, कारखान्यात कोणालाही राहण्याची परवानगी नाही. एकदा एका माणसाने असेच काहीतरी केले आणि मग मालकाने त्याला आणि कंत्राटदार दोघांनाही कामावरून काढून टाकले. म्हणून सहानुभूतीने सुद्धा मी असे पाऊल उचलू शकत नाही. माझे घरही खूप लहान आहे, नाहीतर मी ते तुला भाड्याने दिले असते. मी पटकन उत्तर दिले, नाही, माझा तसा अर्थ नव्हता. मला फक्त हेच म्हणायचं होतं की जर कुठे जागा मिळाली तर मला लक्षात ठेवा. असे म्हणून मी पुन्हा मशीनवर काम करायला सुरुवात केली. कंत्राटदारही निघून गेला. मी हळूहळू मशीन चालवायला सुरुवात केली. माझ्यावर सोपवलेले उत्पादन बाहेर काढण्याची जबाबदारी माझी होती. पण काही वेळातच माझा मोबाईल वाजला. मी मशीन ऑटो मोडवर ठेवली, फोन उचलला आणि तिथेच उभा राहिलो, जेणेकरून मी कोणत्याही चुका त्वरित दुरुस्त करू शकेन. फोन येताच माझ्या कानात एक मऊ परिचित आवाज घुमला, समर, कसा आहेस? मी काही कारणास्तव क्षणभर थांबलो, पण तो आवाज ओळखीचा वाटला. मी लगेच विचारले, कोण बोलतंय? पण दुसऱ्या टोकाकडून काहीच प्रतिसाद आला नाही. मी एका विचित्र समाधीत हरवून गेलो. मग चिडून मी पुन्हा म्हणालो, उत्तर द्या, कोण बोलतंय? माझे हृदय आणि मन त्या आवाजावर अडकले होते. हे कसं शक्य आहे? हा योगायोग होता की खरा संकेत? माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी नंबरकडे पाहिले आणि तेच शब्द पुन्हा पुन्हा बोललो, कोण बोलत आहे? तू सावित्री आहेस का? मी माझे वाक्य पूर्ण करणारच होतो की अचानक फोन डिस्कनेक्ट झाला. मी पुन्हा फोन केला, पण नंबर आता बंद सांगत होता. कदाचित तो चुकीचा नंबर असावा ज्याने मला ब्लॉक केले होते. मी मान हलवली. हे कसं शक्य आहे? मी स्वतःशी तर्क करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात ना, जेव्हा एखाद्याच्या मनात आणि डोक्यात एखादा विचार सतत येत राहिला तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असते. प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा गुण असतो आणि माझ्यात हा गुण होता की
जर काही घडणार असेल तर ते मला आधीच जाणवत होते. मी पुन्हा फोन करणार होतोच. तेवढ्यात कंत्राटदाराचा आवाज आला. तू तुझा मोबाईल फोन काउंटरवर जमा केला नाहीस का? मी मान हलवली आणि म्हणालो, नाही. मग तो म्हणाला, जा आणि लवकर जमा कर. कामाच्या वेळेत मोबाईल फोन घेण्यास मनाई आहे. मी हो म्हणून मान हलवली आणि काउंटरवर गेलो. पण माझ्या मनात तोच आवाज घुमत राहिला. कदाचित मी भ्रमात होतो. मी स्वतःला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होतो. पण जोपर्यंत एखाद्या व्यक्तीची खात्री होत नाही तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही. काउंटरवर जाऊन मी माझ्या आईला फोन केला. पहिल्याच रिंगवर तिने फोन घेतला आणि हॅलो म्हणाली. पण ती पुढे काही बोलण्यापूर्वीच मी म्हणालो, आई, बाबा आणि भैया सावित्रीच्या बातमीसाठी गेले होते का? तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, हो, तू गेल्यानंतर ते दोघेही तिथे गेले होते. तुला तर माहीतच आहे, तुझ्या बाबांनी कितीही प्रयत्न केला तरी ते ती गोष्ट विसरू शकत नाही. मला आणखी काही ऐकू येण्यापूर्वीच मी रामराम म्हटले आणि फोन ठेवला. कदाचित हा माझा गैरसमज असेल. अनेक लोकांना आवाज सारखाच असू शकतो. मी मान हलवली आणि माझा फोन काउंटरवर ठेवला आणि मग मी पुन्हा कामाला लागलो. रांचीला आल्यानंतर आयुष्य एक नवीन वळण घेईल हे मला अजिबात माहीत नव्हते. संपूर्ण दिवस कामात गेला. रात्री 10 वाजता काम संपल्यावर मी बाहेर आलो, पण चौकीदाराने मला थांबवले. त्याला पाहून मी का हसलो ते मलाच कळले नाही. तो म्हणाला, तू खूप मेहनती माणूस आहेस. एवढ्या वेळ कोणीही थांबत नाही. मी माझ्या खिशातून 100 रुपयाची नोट काढली आणि त्याच्या खिशात टाकली आणि म्हणालो, कष्टाने कमवा, कारण देव कष्ट करणाऱ्यांना कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही. गोड बोलणे आणि पैसे घेणे ही चांगली कल्पना नाही. आणि आणखी काही न बोलता मी पुढे निघालो. काही गोष्टी इतरांना समजावून सांगणे आवश्यक असते आणि ते आपले कर्तव्य आहे. मग मी त्याच हॉटेलमध्ये गेलो जिथे मी काल रात्री जेवलो होतो. कारखान्यातून आम्हाला दुपारचे जेवण मिळत होते, रात्रीचे नाही. जेवल्यानंतर मी विचार करू लागलो की जर मी दररोज बाहेर जेवलो तर खर्च वाढेल आणि तब्येत सुद्धा खराब होईल, जे मला परवडणार नाही. मी चालत माझ्या गंतव्यस्थानी पोहोचलो. दिवसभराच्या घटना माझ्या मनात घोळत होत्या. काही मित्र खूप चांगले होते, पण काहींना माझा हेवा वाटत होता. ते म्हणत होते की मला जास्त पगार दिला आहे आणि आम्ही 10 वर्ष झालं काम करत असूनही जास्त पगार मिळत नाही. मी गप्प राहिलो आणि माझे काम चालू ठेवले. पण आदल्या रात्रीचा तो फोन मला त्रास देत राहिला. मग मी माझा मोबाईल फोन काढला आणि नंबर तपासला. तो पूर्णपणे अनोळखी होता. तरीही कॉल दरम्यान तो फोन बंद होता. मी मान हलवली, डोळे झाकले आणि स्वतःला म्हणालो, कदाचित ती फक्त माझी कल्पना असेल. मृत माणसे पुन्हा जिवंत होत नाहीत असा विचार करत मी शांतपणे गाढ झोपेत गेलो. मला काहीच कळले नाही की माझे नशीब आता वळण घेणार आहे. संपूर्ण रात्र एका विचित्र पद्धतीने गेली. कधी वाहनांच्या आवाजाने तर कधी कुजबुजण्याने. झोप खंडित झाली. रस्त्यावर झोपणे भयानक होते, परंतु माझ्यावर आलेल्या संकटांना तोंड तर मलाच द्यायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याने मला जागे केले. मी माझा फोन उचलला आणि पाहिले की सकाळचे 8 वाजले होते. विचार न करता मी राजीव भाऊंना फोन केला. मी रात्रभर अस्वस्थ होतो. डास, चावणे आणि वाहनांच्या आवाजाने मला अस्वस्थ केले होते. माझे मन भीतीने भरून गेले. जर कोणी माझ्या खिशातून पैसे हिसकावले किंवा माझा मोबाईल चोरला, जर असे झाले तर मी काय करेन? राजीव भाऊंनी माझ्या पहिल्याच रिंगवर फोन उचलला. तो नमस्कार म्हणण्यापूर्वीच मी त्याला अभिवादन केले आणि विचारले की तो कसा आहेस. त्याचा आवाज जड आणि थकलेला वाटत होता. तो म्हणाला, मी तुला फोन करणारच होतो. खरं तर एका ठिकाणी माझे लक्ष गेले आहे. तू आज संध्याकाळी माझी भेट घे. मी तुला सर्व तपशील देतो. मी आत्ताच उठलो आहे आणि दुकान उघडले आहे. मी ठीक आहे म्हटले आणि फोन ठेवला. अशा घरात राहण्याचा निर्धार केला जिथे पाणी किंवा वीज असो किंवा नसो, कारण आता मला फक्त राहण्यासाठी जागा हवी होती. मी घरी सर्वांना सांगितले होते की मला घर सापडले आहे, पण खोलवर मला माहीत होते की ते खरे नाही. रस्त्यावरून चालत असताना भीती आणि आशा माझ्या हृदयात घुसल्या. हॉटेलमध्ये पोहोचताच मी हात तोंड धुतले
नाश्ता केला आणि लगेच आईला फोन केला. काल मी तिच्याशी बोलताना खूप घाई केली होती आणि हे पाहता मला खात्री होती की ती दिवसभर तणावात असेल. माझ्या पहिल्याच रिंगवर आणि मी काहीही बोलण्यापूर्वी तिने फोन उचलला आणि म्हणाली, कसा आहेस बाळा? एक काम कर, तू परत ये. मला तुझ्याबद्दल काही बरं वाटत नाही. काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटतंय. मी तुझ्याबद्दल चांगलं स्वप्न पाहिलं नाहीये. मी हसून म्हणालो, आई प्लीज, मी तुला फोन यासाठी केला नाही की तू मला काळजी करण्यास भाग पाडशील. मला फक्त तुझ्याशी शांतपणे बोलायचे होते आणि तुझ्या तब्येतीबद्दल विचारायचे होते. तू ठीक आहेस ना? घरी सगळं ठीक आहे ना? आईने उत्तर दिले, हो, इथे सगळं ठीक आहे. मला फक्त तुझी काळजी वाटते. माझे मन म्हणते की माझ्या मुलाची तब्येत ठीक नाहीये. जर काही बिघाड असेल तर मला कळव. मी त्यावर उपाय शोधेन. खरं सांग, तू चांगल्या घरात राहत आहेस ना? कारण मी तुझ्याबद्दल चांगले स्वप्न पाहिले नव्हते. मी लगेच म्हणालो, हो आई, सगळं काही ठीक आहे. तुला तर माहिती आहे, चौकीदार आणि ठेकेदार सर्वांची माझी चांगली ओळख झाली आहे आणि माझी काही कामगारांशी मैत्रीही झाली आहे. आणि हो, राजू भाऊ देखील इथे व्यवसाय करतात. मी त्यांनाही भेटलो आहे. आम्ही आता सतत संपर्कात राहतो. हे ऐकून आईला थोडे आश्चर्य वाटले आणि ती शांत झाली. मग आम्ही काही इतर गोष्टींबद्दल बोलू लागलो. आई आणि मुलगा आम्ही सुमारे 15 मिनिटे गप्पा मारल्या. मग मला कामावर जायला उशीर होत होता म्हणून मी निघालो. जेव्हा मी कारखान्यात पोहोचलो तेव्हा मला 10 मिनिटे उशीर झाला होता. मी घाईघाईने आत जाणार होतो तेव्हा चौकीदाराने माझा हात धरला आणि म्हणाला, काल तू मला काहीतरी समजावून सांगितलेस. आज मी तुला काहीतरी समजावून सांगू इच्छितो. जो त्याच्या कामाशी प्रेम करतो, काम पण त्याच्याशी प्रेम करते. जर तुम्ही उशिरा येऊ लागलात तर लक्षात ठेवा, इथे इतर सर्वांचा आदर केला जाईल पण तुमचा सर्वात कमी आदर केला जाईल. असं म्हणत तो त्याच्या जागेवर परतला. मी हलकेच हसलो आणि आत गेलो. आज मला कपडे बदलावे लागले नाहीत म्हणून मी थेट माझ्या मशीनजवळ पोहोचलो आणि कामाला सुरुवात केली. वेळ हळूहळू जात होता आणि पूर्ण दिवस त्याच्या हिसाबाने निघून गेला. रात्री 10च्या सुमारास काम संपवून मी हॉटेलकडे निघालो. माझे मन आशावादी होते की मी आज राजू भाऊंना भेटेन आणि राहण्यासाठी जागा शोधेन. दररोज फुटपाथवर झोपणे आता शक्य होते. लांबच्या प्रवासानंतर जेव्हा मी हॉटेलवर पोहोचलो तेव्हा राजू भाऊ अजून आले नाहीत. याबद्दल मी आभारी होतो. मी जेवण मागवले आणि शांतपणे देवाला प्रार्थना करत होतो की आज राहण्यासाठी मला जागा मिळावी, कारण मी खूप काळजीत होतो. सुमारे 10 मिनिटांनंतर मी राजू भाऊंना एका लहान मुलाला घेऊन येताना पाहिले. मी लगेच उभा राहिलो, त्याला मिठी मारली आणि मुलाच्या डोक्यावर हात फिरवला. त्यांनी खुर्ची ओढली आणि बसताना विचारले, काम कसे चालले आहे? सगळं ठीक आहे ना? मी हसून म्हणालो, हो, देवाच्या कृपेने सगळं ठीक आहे. फक्त राहण्यासाठी जागा मिळाली तर खूप छान होईल. रोज फुटपाथवर झोपावं लागत आहे. झोप पण पूर्ण होत नाही आणि सतत भीती वाटत असते की चोरी तर होणार नाही ना. ऐकले होते की रांचीमध्ये चोरी खूप होतात. ते थोडे हसले आणि म्हणाले, ही गोष्ट तू बरोबर बोलला आहेस, कारण पहिल्याच दिवशी माझे पाकिट आणि मोबाईल चोरीला गेला आहे. सुदैवाने देवाच्या कृपेने दुकानात माझा दुसरा फोन आणि पैसे ठेवले होते, नाहीतर खूप कठीण झाले असते. त्याचे शब्द ऐकून मी पश्चातापाने मान हलवली आणि मग तो म्हणाला, मी तुझ्यासाठी जागेची व्यवस्था केली आहे, पण एक खूप मोठी समस्या आहे. मी लगेच म्हणालो, समस्या? कितीही मोठी असली तरी चालेल, मला सांगा राजू भाऊ, मी कोणत्याही परिस्थितीत तयार आहे. मग ती पाणी, वीज किंवा गॅसची समस्या असो, मी कोणत्याही प्रकारच्या समस्येला तोंड देण्यास तयार आहे. मला फक्त राहायला जागा द्या. माझे बोलणे ऐकून राजू भाऊ थोडे शांत झाले आणि माझ्याकडे पाहून म्हणाले, माणूस परिस्थितीपुढे मजबूर असतो. तुझी अवस्था खरंच खूप वाईट आहे, पण बघ, प्रत्येक गोष्टीची विचारपूर्वक सुरुवात करावी. तुला ज्या ठिकाणी घर पाहण्यात आले आहे, हे घर एका विधवेचे आहे, पण तिच्याबद्दल काही चांगल्या बातम्या नाहीत. असे म्हणतात की तिने कोणाचा तरी खून केला आहे आणि तिच्या नवऱ्याला सोडून कुठेतरी निघून गेली होती.
आता तिची काळजी घेणारे कोणी नाही. तिने अनेक वेळा तिचे घर भाड्याने देण्याचा प्रयत्न केला आहे, पण कोणीही तिथे राहू इच्छित नाही. ती बिचारी बाई हताश आहे, पण लोक तिला पाहून घाबरतात. त्यांना त्यांच्या जीवाची भीती वाटते. हो, अशा महिलांना सगळेच टाळतात. आणि शिवाय तिच्या घरात एकही पुरुष नाही. आता तूच ठरव. जर तुला ते मान्य असेल, मी तुझी तिच्यासोबत भेट करेन. मासिक भाडे 6,000 रुपये असेल. एक खोली, एक बाथरूम, एक लहान स्वयंपाकघर आणि एक छोटा वरांडा आहे. तिथे शिकवण्यासाठी तुला काही विद्यार्थीही मिळतील. फक्त त्या महिलेला वेळेवर भाडे द्यावे लागेल. राजू भाऊचे म्हणणे ऐकून मी थोडा वेळ गप्प बसलो. हे शहर माझ्यासाठी नवीन होते आणि इथले लोकही अनोळखी होते. जर त्या बाईने मला एखाद्या अडचणीत आणले तर मी काय करेन? काही क्षण विचार करून मी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, ठीक आहे, माझ्या नशिबात येणारी जी संकटे आहेत ती येतीलच. तुम्ही त्या बाईला माझ्या वतीने हो म्हणा. मी घर भाड्याने घेण्यास तयार आहे. मी आता अजून रस्त्यावर झोपू शकत नाही. माझे सर्व सामान कारखान्यात ठेवले आहे. माझे पैसे आणि मोबाईल फोन नेहमीच माझ्या खिशात असतो आणि हे खूप कठीण आहे. आणि मी घरीही खोटे बोललो आहे की मी आधीच एक घर भाड्याने घेतले आहे. आईने मला व्हिडिओ कॉलवर घर दाखवायचा अनेकदा आग्रह केला होता. आता मी काय करावे? त्या महिलेशी माझे काय लेणं देणं असेल? आपण फक्त एक छोटासा करार करूया, ज्यामध्ये लिहिलं असेल की मी तिचे भाडे देईन आणि मी माझ्या मनाप्रमाणे राहीन. तिचा माझ्याशी काहीही संबंध राहणार नाही. राजू भाऊ पण म्हणाले, हो, पण त्या बिचाऱ्या महिलेला अनावश्यकपणे बदनाम करण्यात आले आहे. ती स्वतः म्हणते की तिने कोणताही खून केला नाही. तिचा खटला अजूनही चालू आहे. गुन्हा सिद्ध झाल्यावरच खरा गुन्हेगार सापडेल. सध्या तरी तिने सगळं बंद करून ठेवलं आहे. त्यांचे संभाषण ऐकून मी लगेच म्हणालो, मग आत्ताच तिथे जाऊया. सकाळी मी कारखान्यातून माझे सामान घेईन. पैसे वगैरेच बोलून घेऊ. मी आजची रात्र इथेच घालवीन. माझे म्हणणे ऐकून ते म्हणाले, आत्ता नाही, तू दिवसा तिथे जाशील. रात्री तुला घर देणार नाही. ती खूप हट्टी बाई आहे. यावेळी तिच्यावर फक्त आरोप आहेत, नाहीतर ती खूप उच्च चारित्र्याची बाई आहे. संपूर्ण परिसर म्हणतो की तिच्यासारखे चांगले चारित्र्य असलेले लोक दुर्मिळ आहेत. ती बाई इतर कुठेही दिसत नाही. ती नेहमीच तोंड झाकून राहते. कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीसमोर येत नाही. ती मजबुरीमुळे तुला हे घर देत आहे. अन्यथा तिला ही जागा एखाद्या कुटुंबालाच द्यायची होती. त्यांचे शब्द ऐकून मी गप्प बसलो. नशिबाचा वेग कधी थांबला नाही आणि कधी थांबणारही नाही. मी कशी तरी रात्र पार केली. दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन आशेने उजाडली. मला त्या महिलेच्या घरी जायचे होते, पण राजू भाऊंनी फोन करून मला इशारा दिला होता, 2 वाजता ये, ती तुला भेटेल. मी कारखान्याकडे निघालो आणि दुपारी 2च्या सुमारास कंत्राटदार आला. तेव्हा मी माझा अर्ज त्याच्या समोर सादर केला. तो खूप चांगला माणूस होता आणि त्याने लगेच परवानगी दिली. मी ठीक 2 वाजता विधवेच्या घरी पोहोचलो. मलाही भीती वाटत होती की काही गोंधळ होऊ नये म्हणजे झालं. मला काळजी वाटत होती की काही त्रास तर होणार नाही ना. पण मनात एक खोल आशा होती की सगळं ठीक होईल. मला या गोष्टींमध्ये अडकायचे नव्हते. मला तर फक्त माझं काम हवं होतं. मी दार ठोठावलं आणि आतून आवाज आला, थांबा, मी येते. तो आवाज ऐकून मी क्षणभर थांबलो. दार उघडले आणि माझी नजर तिच्यावर पडली. डोक्यावर पदर घेतलेली, साधेपणाने लपेटलेली एक स्त्री समोर होती. मी मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत राहिलो. जणू काही आकाश माझ्यावर कोसळले आहे. क्षणासाठी माझ्या पायाखालून जमीन सरकली की काय असे वाटले. हा चमत्कार होता की माझ्या डोळ्यांची फसवणूक. माझ्या समोर एक मृत व्यक्ती जिवंत उभा होती. मी कुजबुजलो, तुम्ही जिवंत आहात? तीही स्तब्ध झाली. जणू तिच्या शरीरात जीवच उरला नाही. मी काही बोलण्यापूर्वीच ती दार बंद करू लागली. पण मी आत गेलो आणि तिचा हात धरून म्हणालो, तुम्ही जिवंत आहात. मग ते काय होतं? अंत्यसंस्कार, बातमी, हे सगळं खोटं होतं? ती रडत आत जाऊ लागली, पण मी तिला थांबवलं. मग अश्रू डाळत तिने मला जे सांगितलं ते ऐकून मी थक्क झालो.
खरं तर माझ्या आत्याने तिच्याच नवऱ्याला स्वतःच्या हातांनी मारले होते, कारण तो माणूस नव्हता तर एक हिंसावादी प्राण्यासारखा होता. तो तिच्यावर हल्ला करणार होता आणि स्वरक्षणार्थ तिने त्याच्यावर चाकूने वार केले होते आणि त्यातच तो मरण पावला होता. घाबरून ती रडत आमच्या घरी आली होती. माझी आई घाबरली होती आणि माझ्या वडिलांचे ऐकून न घेता त्यांना घराबाहेर हाकलून लावले होते. 3 तासानंतर बातमी आली की त्यांचा अपघात झाला आहे आणि त्यांचा मृतदेह रुग्णालयात सापडला आहे. मृतदेहाची अवस्था खूप वाईट होती, म्हणून आम्ही त्याच रात्री तिचे अंत्यसंस्कार केले. दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला, पण तोही बंद करण्यात आला, कारण खुनी सुद्धा स्वतः मरण पावला होता. आत्याने सांगितले की जेव्हा तुझ्या आईने मला घराबाहेर काढले तेव्हा माझ्या भावाने माझ्याकडे एका मित्राला पाठवले. त्यांनी सर्व काही आधीच ठरवले होते. तो दुसऱ्या कोणाचा तरी मृतदेह होता, जो माझा म्हणून जाळण्यात आला आणि त्याच रात्री मला रांचीला पाठवण्यात आले. मला आठवते, जेव्हा मी माझ्या वडिलांना रांचीला जाण्याबद्दल सांगितले तेव्हा ते खूप रागावले होते. ते म्हणाले, तू तिथे जाणार नाहीस, तिकडे जायची काही गरज नाही, तिथलं वातावरण तुझ्यासाठी योग्य नाही. पण त्यावेळी मी जिद्द सोडली नाही. काही कारणास्तव मला वाटलं की तिथे गेल्यानेच मला काही सत्य समजेल. आणि खरंच जेव्हा मी पोचलो आणि जे माझ्या समोर आले ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी तिला मिठी मारली आणि आम्ही दोघेही रडलो. तिने चूक केली होती, पण त्या चुकीमागे असह्यतेची भिंत होती. स्वसंरक्षणार्थ एखाद्याचा जीव घेणे हे पाप आहे. पण जेव्हा परिस्थिती एखाद्या व्यक्तीला एका कोपऱ्यात ढकलते तेव्हा चांगल्या आणि वाईटातील रेषा बऱ्याचदा अस्पष्ट होतात. त्या दिवशी मला एक गोष्ट जाणवली, मृत्यू जेव्हा नशिबात असतो तेव्हाच येतो. कोणीही त्याला आधी टाळू शकत नाही किंवा नंतर रोखू शकत नाही. त्या घटनेनंतर मी माझ्या आत्याकडे राहू लागलो. माझ्या वडिलांपासून वेगळे झाल्यानंतर मी त्यांना समजावून सांगितले, मी आता त्यांच्यासोबत असेच राहणार नाही, मी भाडे देईन. तिने यासाठी नकार दिला. मी म्हणाली, काळजी करू नकोस, हे तुझेच घर आहे. पण मी नकार दिला आणि तिथे एक भाडेकरू म्हणूनच राहिलो. हळूहळू तिथे काम करत 3 वर्ष गेली. आता आयुष्य पुन्हा रुळावर आले होते. आईला माझे लग्न करायचे होते, पण मी स्पष्टपणे सांगितले होते की मी रांचीतच राहीन. आई हेच माझं जग आहे. आम्ही 3 भाऊ आहोत, एक माझ्या आईवडिलांसोबत आणि दुसरा आत्यासोबत. प्रत्येक जण आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. आयुष्याने मला शिकवले आहे की ज्यांनी काळाच्या वादळांना तोंड दिले आहे त्यांनाच नात्यांचे खरे मूल्य समजते. एखाद्या व्यक्तीने नेहमीच आपल्या नात्यांचे कौतुक केले पाहिजे, कारण जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा तीच नाती आपल्या पाठीशी उभी राहतात. आज मला समाधान वाटते की माझ्या वडिलांनी त्यावेळी जे केले ते योग्य होते. त्यांनी आपल्या बहिणीला वाचवले आणि तिचा सन्मान राखला. माणूस चुका करतो, पण जर नात्यांचे हेतू शुद्ध असतील तर देवही क्षमा करतो. शेवटी मी एवढेच म्हणू शकतो की रक्ताचे नाते कधीच परकीय नसते. काळ कितीही अंतर निर्माण करू दे, पण जोपर्यंत हृदयात आपलेपणाची भावना जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येक नाते अमर आहे. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.